मागील आठवड्यात हवामान खात्यासह प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डंक यांनी अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज व्यक्त केला होता। महाराष्ट्रातील विशेषतः खान्देश भागातील नंदुरबार जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यातील अनेक गावात गारपिटीचा जोरदार पाऊस पडला। त्यात शेतकरी बांधवांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे। कांद्यासह मिरची, विविध प्रकारचे धान्य, भाजीपाला शेतातच असल्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे। मायबाप शासनाने लवकरात लवकर पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी बांधव करीत आहेत। आसमानी संकट तसेच निसर्गाच्या चक्रात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले दिसून येत आहे। साक्री तालुक्यातील नेर, पिंपळनेर, दहिवेल, बोदगाव, चिंचपाडा येथील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे। तसेच नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा, गंगापूर या गावात सुमारे 1 तास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। तसेच ठाणविहीर येथील पंडित अंत्या पवार शेतातील झोपडीत राखण करत त्यांच्या अंगावर वादळी वाऱ्याचा पावसामुळे पत्रा पडल्याने गंभीर जखमी झाल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। तर पाळीव प्राणी, गुरेढोरे वादळी वाऱ्यात जखमी झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावात घरांच्या छतावरील पत्रे उडून गेले असून काही घरांची पडझड झाल्याचं समोर आले आहे। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी प्रतीक पाटील, खांडबारा।